कथेचं नाव आहे सीसॉ भाग दुसरा. लेखक आशिष. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. सकाळी उठून सिया भार्गवला बोलली, बाबा आज तुम्ही माझ्यासोबत खेळणार आहात. आपण आज खूप मजा करणार. त्यावर भार्गव बोलला, हो आज आमच्या छोट्या सियासोबत मी खूप खेळणार. आपण आईला आज सोबत घेणारच नाही. तिला तिच्या मैत्रिणीसोबतच राहू दे. त्यावर अमोली हसली आणि म्हणाली, हो आज माझ्या फ्रेंड्स येणार आहेत घरी संध्याकाळी. तेव्हा सिया आणि तू दोघेच जा खेळायला. सियाला खूप आनंद झाला आणि तिने भार्गवला मिठी मारली. पण दुपारी भार्गवला ऑफिसमधून बॉसचा फोन आला आणि एक अर्जंट काम करायला सांगितलं. तेव्हा भार्गव अमोलीला बोलला, बघ हे कंपनीचं काम सुट्टीच्या दिवशी पण सोडत नाहीत. सिया बाजूलाच उभी होती. तिने जवळ येऊन त्याला विचारलं, बाबा आज पण तुम्ही जाणार आहे का कामाला? मग आता माझ्यासोबत कोण खेळणार? मी तुमच्याशी आता बोलणार नाही, जा. असं म्हणून ती रुसून बसली. तेव्हा त्यांनी तिला जवळ घेतला आणि बोलला, अगं मी काम संपवून पटकन येतो संध्याकाळपर्यंत. पण आपण तू जे म्हणेल खेळ खेळू, ओके? प्रॉमिस. मग कुठे सिया शांत झाली. त्यावर अमोली बोलली, भार्गव प्लीज लवकर ये रे. भार्गव तिला म्हणाला, हो मी लवकरच येतो, पण माझ्याशिवाय हे काम पण होणार नाही ना, नाहीतर दुसऱ्यालाच पाठवलं असतं. असं म्हणून तयारी करून तो निघून गेला. संध्याकाळ झाली पण अजून बाबा आले नाही म्हणून सिया अमोलीच्या मागे लागली. म्हणून मग तिने त्याला फोन लावला तर तो म्हणाला, अमोली अगं मी खूप प्रयत्न केला लवकर काम संपवण्याचा, पण शक्य नाही झालं. अजून थोडंसं बाकीच आहे. तू प्लीज सियाला समजावून सांग. त्यावर ती रागात बोलली, तू तुझं कामच करत बस ना, तुला कुटुंबाशी काही घेणं देणं नाही. अरे माझा नाही पण कमीत कमी आपल्या लहान मुलीचा तरी विचार कर. जाऊ दे मी करते मॅनेज माझं. असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यावर सिया म्हणाली, आई काय म्हणाले बाबा, कधी येणार आहेत? मी कधी खेळायचं त्यांच्यासोबत? त्यावर अमोली बोलली, सिया बाबांना खूप काम आलं ना तर ते येऊ शकणार नाही लवकर. मीच खेळते तुझ्यासोबत. सिया म्हणाले, नको कोणीच खेळू नका माझ्याशी. मीच माझी खेळणार आता. तू बस तुझ्या फ्रेंडसोबत. त्यावर अमोली तिची समजूत काढू लागली आणि तेवढ्यात तिच्या 2 फ्रेंड्स आल्या. म्हणून मग अमोली तिला बोलली, एक काम कर सिया, तू थोडा वेळ बाल्कनीमध्ये जाऊन झोका खेळ. मी लगेच आटपून येते. मग आपण जाऊ तू जिथे म्हणशील तिथे, ओके? मग सिया बाल्कनीमध्ये झोका खेळायला निघून गेली आणि अमोली तिच्या फ्रेंडसोबत रूममध्ये गप्पामध्ये रंगून गेली. बाल्कनी त्यांच्या रूमच्या मागच्या बाजूलाच होती. तिथे सिया एकटीच झोका खेळत बसली. तिचं लक्ष पुन्हा बाहेर झाडाजवळ गेलं. तिथून तिला कालचा मुलगा सीसॉजवळ हात हलवत उभा दिसला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि तिला तिथे जाण्याची इच्छा झाली. ती रूममध्ये अमोली काय करते हे बघायला गेली. तिघीजणी गप्पा करण्यात खूप गुंतून गेल्या. सियाला वाटलं, आईला जर मी सांगितलं की मी बाहेर जाते तर ती जाऊ देणार नाही, म्हणून ती तिला न सांगता हळूच बाल्कनीमधून खाली जाण्याच्या पायऱ्यांवरून खाली निघून गेली आणि घराच्या मागे झाडाजवळ गेली. तो मुलगा तिचीच वाट पाहत होता. सीसॉजवळ आल्यावर त्याने तिच्याकडे थोडं हसून बघितलं. सिया पण हसून सीसॉच्या सीटवर जाऊन बसली आणि दोघेही सीसॉ खेळायला लागले. सिया म्हणाली, दादा तूच माझा खरा फ्रेंड आहे रे. माझ्यासोबत दुसरं कोणीच खेळत नाही. माझ्या आईबाबांना पण माझ्यासाठी वेळ नाही. आता आपण दोघेही रोज खेळू, ओके? त्यावर तो मुलगा काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे स्मित करून तो तिच्याकडे एकटक पाहत होता. सिया त्याला म्हणाली, ए दादा तुझं नाव काय रे? तू काहीच का बोलत नाहीस? माझं नाव सिया आहे. तरीसुद्धा तो काहीच बोलला नाही. मग सिया त्याला बोलली, काय रे तू दादा, काहीच बोलत नाहीस? सांग ना तू कुठे राहतोस, मी तुला मोठं चॉकलेट देईन माझ्याजवळच. तरी पण मी काहीच उत्तर दिलं नाही. म्हणून मग सिया कंटाळून बोलली, जाऊ दे नको बोलू, पण माझ्यासोबत रोज सीसॉ खेळशील ना, मला प्रॉमिस कर. असं म्हणून एक हात वर करून ती त्याला बोलली. त्यावर त्याने पण हसून त्याचा हात वरती घेतला. मग सिया हसायला लागली. आता अंधार पडला होता आणि अमोली जी इतक्या वेळापासून फ्रेंडसोबत गप्पामध्ये रंगली होती, तिला सियाची आठवण आली. तिने मग तिच्या मैत्रिणीला निरोप दिला आणि ती सियाला पाहायला बाल्कनीमध्ये गेली. तिथे ती दिसली नाही. तिला वाटलं सिया झोका खेळून थकून झोपी गेली असेल, म्हणून ती तिला बघायला रूममध्ये गेली तर ती तिथेही नव्हती. ती मनाशीच बोलली, सिया आपली वाट पाहून नक्की खाली खेळायला गेली असणार. म्हणून मग ती खाली उतरून घरासमोर तिला शोधू लागली, पण ती बगीचामध्ये दिसली नाही.
आवाज दिला तर काहीच उत्तर नाही. तिला कालची घराच्या मागची मोकळी बाजू आठवली आणि ती तिला बघायला तिकडे गेली. ती झाडाजवळ येताच तिला सिया सीसॉवर बसलेली दिसली. ती तिच्याजवळ गेली आणि तिला सिया काहीतरी बोलत आहे हे दिसलं. सिया म्हणत होती, ए दादा, का बरं उतरलास तू? मला अजून खेळायचं आहे ना सीसॉ. लवकर ये इकडे, जाऊ नको. अमोलीने सियाला आवाज दिला. सिया, तू काय करतेस इथे? किती शोधलं तुला. तुला काल सांगितलं होतं ना आई बाबाशिवाय दूर जायचं नाही म्हणून. आणि कोणाशी बोलत आहे? सिया तिला बोलली, अगं आई, हा दादा आहे ना माझ्यासोबत. मी एकटी नाही, खूप चांगला आहे तो. तो माझ्यासोबत सीसॉ खेळतो आणि त्यांनी मला प्रॉमिस पण केलं आहे की तो रोज माझ्यासोबत खेळणार. तो बघ ना, झाडाजवळ जाऊन लपला आहे. ए दादा, ये ना रे प्लीज, आपण अजून खेळू ना. अमोलीने समोरच्या झाडाजवळ बघितलं तर तिला कोणीही दिसलं नाही. ती सियाला बोलली, सिया, तिथे कोणी दादा वगैरे नाही आहे. काही पण काय बोलते आहेस? चल उठ, अंधार पडला आहे, आपण उद्या येऊ. सिया बोलली, नाही, मी अजून खेळणार दादासोबत. तू जा, तो सोडेल मला घरी. तुला आणि बाबांना माझ्यासोबत खेळायला वेळ नाही ना. अमोलीने तिच्यासमोर कान पकडले आणि म्हणाली, सॉरी ग सिया, मी आणि बाबा आता तुला एकटं सोडणार नाही. आपण नक्की खेळू. चल आता हट्ट करू नकोस, आधीच उशीर झाला आहे. बाबा पण येतील थोड्या वेळाने. सिया तरीसुद्धा उठायला तयारच नव्हती. तेव्हा अमोलीला राग आला. तिने जबरदस्तीने सियाचा हात पकडला आणि तिला उठवलं. एकदा सांगितलं ना सिया उद्या येऊ म्हणून. काय चाललंय तुझं हे आधीपासून? चल लवकर, असं म्हणून तिचा हात खेचू लागली आणि सिया तिथे जोरात ओरडू लागली, आई नको ना, मला खेळायचं आहे दादासोबत, प्लीज सोड मला. अमोली तिला बोलली, कोणी दादा वगैरे नाही इथे. चल, तुझे नाटक खूप झाले आता. आणि ती तिला ओढतच चालू लागली. सियाने मागे वळून आवाज दिला, ए दादा, ये ना समोर. आईला सांग ना समजावून, आपण खेळू ना रे अजून. असे बोलत ती रडायला लागली आणि अमोलीच्या हातातून तिचा हात काढायचा प्रयत्न करू लागली. अमोलीला ते सहन झालं नाही आणि तिने सियाला पटकन एक गालात मारली. तशी सिया एकदम शांत झाली आणि तिथेच उभी राहिली. अमोली तिला बोलली, आता चलतेस गुपचूप की अजून पाहिजे एक? त्यावर सियाने एकदम तिच्याकडे बघितलं. तिचे डोळे लाल झाले होते आणि तिच्या तोंडून वाक्य बाहेर पडले, ए सोड मला, नाहीतर. आणि पटकन तिचा हात झटकला. अमोलीच्या हातातला एकदम झटका बसल्यासारखा झाला आणि ती सियाकडे चमकून बघायलाच लागली. काही क्षण असेच निघून गेले आणि सिया तिच्याकडे न बघता स्वतःच पुढे चालू लागली. अमोलीला शॉक बसल्यासारखंच झालं. पण एकदम रागाने सिया अशी वागली असेल म्हणून ती सावरून पटकन सियाकडे गेली आणि तिला कडेवर घेतलं. तिला स्वतःवरच आता राग आला आणि सियाची पापी घेत ती रडक्या स्वरातच बोलली, सिया, माझी छोटी चक्कुली, मला माफ कर ग, सॉरी. आईने मारायला नव्हतं पाहिजे तुला, पण तू पण इतका हट्टीपणा केलास ना, म्हणून मला तसं करावं लागलं. माझं बाळ खूप शहाणं आहे ना. असं म्हणत ती घराच्या दिशेने चालू लागली. सियाने काहीच न बोलता तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि ती मागे सीसॉकडे एकटक बघू लागली. ती किंचितसं हसली आणि तिचे डोळे एकदा पूर्ण चमकले आणि सीसॉ खालीवर होऊ लागला. अमोलीला वाटलं ती फक्त तिच्या सियालाच घेऊन जात आहे. पण तिला कुठे माहीत होतं, सियासोबत एक अनोळखी पाहुणा पण तिच्यासोबत येत आहे. घरी गेल्यावर मग अमोलीने जेवण बनवलं. तोपर्यंत भार्गवसुद्धा आला होता. सिया तिच्या बेडवर शांत बसली होती. अधूनमधून ती खिडकीबाहेर बघत होती. भार्गव आल्या आल्या सियाजवळ बसला आणि तिच्याशी बोलायला लागला. माझी सिया माझ्यावर नाराज आहे वाटतं. आणि कान पकडून तिला बोलला, बघ बाबा कान पकडून स्वारी म्हणत आहे. आज नाही खेळलो तरी पण आपण यापुढे खूप एन्जॉय करू. पक्का, प्रॉमिस, ओके? सियाने त्याच्याकडे बघितलं आणि खूप छोटं स्मित केलं. अमोली पण भार्गवला बोलली, खूप आठवण काढली रे तिने तुझी. आणि माझं पण चुकलं. मी माझ्या फ्रेंडसोबत जरा जास्तच वेळ घेतला. हिला एकतर खाली बगीचामध्ये काहीच खेळायला नाही, तर ती मागच्या बाजूला झाडाजवळ जो सीसॉ आहे ना, तिथेच जाऊन बसते. तिला सीसॉ खूप आवडतो. तिला तुलाच घेऊन जायचं होतं. भार्गव म्हणाला, बस एवढंच ना, आता मीच खेळणार तिच्यासोबत. मग तिघांनी जेवण केलं आणि ते झोपले. मध्यरात्री एकदम सियाचे डोळे उघडले आणि ती उठून बसली. तिने आजूबाजूला बघितलं. अमोली आणि भार्गव झोपले होते. तिने खिडकीच्या बाहेर एकदा बघितलं आणि हसली.
ती बेडवरून उठली आणि बाल्कनीकडे जायला निघाली. किचनमधून ती मागच्या बाजूने जायला निघाली तेवढ्यात तिच्या हाताचा धक्का एका भांड्याला लागला आणि ते खाली पडून आवाज आला. अमोली आवाजाने एकदम जागी झाली. तिने बाजूला बघितलं तर सिया तिथे नव्हती. भार्गव खूप थकल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. ती त्याला न उठवता सियाला बघायला गेली. किचनमध्ये गेली तर सिया दिसली नाही. म्हणून तिला आवाज देत ती मागच्या रूममध्ये गेली. रूमचा दरवाजा उघडा होता म्हणून ती तिकडे गेली. बाहेर बाल्कनी होती. सिया झोक्यावर बसून बाहेर खिडकीकडे बघत काहीतरी पुटपुटत होती. अमोलीला ते बघून खूप विचित्र वाटलं. ती सियाकडे गेली आणि तिला बोलली, सिया, इथे काय करतेस तू रात्री बेटा? असं म्हणत तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला. सियाचं लक्ष बाहेरच होतं आणि ती सतत सीसॉ खेळणार असे बोलत होती. अमोली तिला बोलली, सिया, काय बोलते आहेस तू? सीसॉ, चल लवकर आतमध्ये झोपायला, असे म्हणत तिने तिचा हात पकडला. तेवढ्यात सियाने तिच्याकडे मागे वळून बघितलं आणि ती तिला जोरात बोलली, मला सीसॉकडे जाऊ दे, मी तिकडे राहतो. आणि तिचा हात झटकला. सियाच्या डोळ्यातील अंगार बघून अमोली खूप घाबरली. पण तिने पटकन आतमध्ये जाऊन भार्गवला आवाज दिला. भार्गवसुद्धा उठून तिच्यासोबत आला. सिया शांतपणे तिथे निरागस उभी होती. तिचे डोळे जड झाले होते. अमोली भार्गवला बोलली, अरे सिया, बघ ना, काही पण बडबड करते आहे. भार्गव सियाकडे गेला आणि त्याने तिला उचलून घेतलं. तिचं अंग त्याला खूप गरम लागलं. भार्गव म्हणाला, अगं सियाला खूप ताप आहे बघ. ते दोघे तिला बेडवर घेऊन आले. अमोली भार्गवला सांगत होती, अरे हिने मला आवाज पण दिला नाही आणि अशीच उठून गेली. मला आवाज आला म्हणून मी उठली. मला वाटलं पाणी प्यायला गेली असेल, पण ही तर झोक्यावर बसली होती आणि बडबड करत होती. भार्गवने सांगितलं, अगं लहान आहे ती, झोपेत असं करतात मुलं, ताप पण आहे तिला. अमोली म्हणाली. अरे पण तिचं वाक्य मध्यात तोडत तिला भार्गव बोलला, अमोली, हिला ताप आला आहे. हे बघ, तू एकदा कपाटमध्ये तापाची औषधं आहेत ती आण. सकाळपर्यंत बरं वाटेल सियाला. जर नाहीच वाटलं तर तिला दवाखान्यात नेऊ, ओके? मग सियाला औषध पाजून तिला झोपू घालू. दोघे पण झोपले. सकाळी सगळ्यात आधी भार्गवने उठून सियाचा ताप चेक केला. बराच ताप उतरला होता. त्यांनी अमोलीला सांगितलं, बघ आता पहिलेपेक्षा बरी आहे सिया. थोड्या वेळाने ती पण उठली आणि एकदम नॉर्मलसारखं वागू लागली. अमोलीच्या मनात रात्रीचा प्रसंग सारखा घोळत होता. पण तापामुळे असं झालं असेल म्हणून तिने पण जास्त लक्ष दिलं नाही. भार्गव ऑफिसमध्ये निघून गेला. सियाला पण थोडा ताप होता आणि अजून वाढू नाही म्हणून अमोलीने तिला शाळेत पाठवलं नाही. अमोली घरकाम करत असताना पण सिया खूप शांत होती. जेवताना पण ती मान खाली घालूनच जेवली. अमोली तिचा ताप वारंवार तपासून बघत होती. कधी कमी, कधी थोडा जास्त ताप वाटत होता. दुपारी सिया थोड्या वेळ झोपली आणि मग उठून बसली. अमोलीने तिला विचारलं, सिया, अगं कालचा राग अजून गेला नाही का माझ्यावरचा? सॉरी म्हणाली ना मी तुला. तरी पण सिया शांतच होती. म्हणून अमोली तिला बोलली, तुला सीसॉ खेळायचा आहे ना, जाऊ आपण तिथे, ओके? बाबा जर लवकर आले तर तिघे पण जाऊ, ओके? त्यावर सियाच्या चेहऱ्यावर एकदम हसू आलं. मग संध्याकाळी अमोली जेवणाची तयारी करत होती. तोपर्यंत सिया तिच्या मागेच होती. अमोली तिला म्हणाली, हो सिया, थांब, घाई का करत आहेस? जायचं आहे आपल्याला. तेवढ्यात दरवाजा वाजला आणि अमोलीने दरवाजा उघडला. वॉचमन काका तिला भार्गवला आलेलं एक पार्सल द्यायला आलेले होते. त्यांना बघून अमोली म्हणाली, काका, बरं झालं तुम्ही आलात. माझं थोडं काम राहिलं आहे. तुम्ही सियाला घेऊन थोडंसं खाली घेऊन जाता का? मी 10 मिनिटामध्ये काम आटपून लगेच येते. काका त्यावर हो म्हणाले आणि सियाला घेऊन खाली आले. ते खुर्चीवर बसले आणि म्हणाले, सिया, इथेच माझ्यासमोर खेळ, कुठे जाऊ नकोस आई येईपर्यंत. सियाने त्यांच्याकडे पाहून काहीच न बोलता स्मित केलं आणि ती तिथेच फिरू लागली. काकांनी रेडिओ चालू केला आणि ते ऐकत तिथेच त्यांच्या खुर्चीमध्ये टेकून बसले.
त्यांचं लक्ष नाही हे पाहून सिया तिथून पळत पळत मागे सीसॉकडे गेली. 5 मिनिटांमध्ये अमोली वरतून खाली आली. काका रेडिओ ऐकण्यात गुंग होते, पण समोर सिया तिला दिसली नाही म्हणून तिने काकांना आवाज दिला. काय हो काका, तुम्हाला फक्त 10 मिनिटासाठी सियाकडे लक्ष द्यायला काय होत होतं? काका म्हणाले, अगं आता तर इथेच माझ्यासमोर खेळत होती सिया. त्यावर अमोली म्हणाली, जाऊ द्या, मला माहीत आहे कुठे गेली ती, मी जाते. असं म्हणत ती पण घराच्या मागच्या दिशेने निघाली. तिला दुरूनच सिया सीसॉवर पाठमोरी दिसली आणि ती चक्क सीसॉ खेळत होती. अमोलीला वाटलं सियासोबत खरोखरच ती म्हणत असलेला मुलगा खेळतो आहे. पण जसं जसं ती तिच्या जवळ येत होती तिला सिया व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. जशी ती सीसॉजवळ पोचली तेव्हा समोरचं दृश्य बघून तर तिला शॉकच बसला. सिया समोर बघून हसत होती आणि दादा खूप छान, मला मजा येत आहे असं म्हणत होती आणि तिच्या समोरच्या सीटवर कोणीच बसलेलं नव्हतं. अमोलीला काही क्षण काय बोलावं काहीच सुचलं नाही, पण तिने हिम्मत करून सियाला विचारलं, सिया तू कोणासोबत बोलत आहेस आणि सीसॉ एकटी कशी काय खेळत आहेस? सिया तिच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मी एकटी नाही आई, हा दादासोबत आहे ना माझ्या. असं बोलत समोरच्या सीटकडे बोट दाखवत ती म्हणाली आणि पुन्हा हसायला लागली. अमोली ते सर्व बघून खूप घाबरली आणि ती पटकन सियाकडे निघाली. ती सियाला तिथून उतरवण्याचा प्रयत्न करत होती, पण सिया तिला बोलली, आई आम्ही आत्ताच तर खेळायला सुरुवात केली, मी नाही उतरणार, जा तू. अमोली तिला बोलली, अगं सिया तुझ्यासमोर कोणीच बसलेलं नाही, उतर पटकन. तेव्हा सियाला एकदम झटका आल्यासारखं झालं आणि तिने अमोलीकडे बघितलं आणि तिचा हात घट्ट पकडला आणि जोरात बोलली, मी तुझी सिया नाही, चल निघ इथून, ही माझी जागा आहे. आणि तिच्या हाताला पटकन एक झटका देऊन तिचा हात लांब केला आणि सीसॉवर तिथेच ती शांत बसून राहिली. सीसॉ पूर्ण थांबला आणि अमोली मात्र घाबरली. तिला सियामध्ये अचानक असा बदल बघून खूप भीती वाटत होती. तिने पटकन भार्गवला फोन लावायला घेतला. तेव्हा सिया लगेच तिथून उठली आणि म्हणाली, आई तू कोणाला फोन लावत आहे? रात्र झाली ना, चल आपण घरी जाऊया, आपण उद्या येऊन खेळूया. अमोलीने फोन ठेवून दिला. तिला काहीच समजत नव्हतं हे काय चाललंय ते. तिला घेऊन मग ती पुन्हा घरी गेली. वरती चढत असताना सियाने वॉचमन काकांकडे बघितलं आणि त्यांच्याकडे पाहून जोरात हसायला लागली. अमोलीला आणि काकांना पण एकदमच आश्चर्य वाटलं, पण अमोली काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. ती तिला घरी घेऊन गेली. सिया पुन्हा तिच्या बेडवर जाऊन बसली. भार्गव अजून आला नाही म्हणून अमोलीने त्याला पुन्हा फोन लावला. भार्गव तिला बोलला, अगं मी तुला आता फोनच लावणार होतो. ऐक, मी 2 दिवसाकरता बाहेर इंटरव्ह्यू घेण्यासाठी जात आहे. तिथून आल्यानंतर मी मोठी सुट्टी घेणार आहे. तेव्हा आपण तिघेजण मस्तपैकी बाहेर फिरायला जाणार आहोत. फक्त हे 2 दिवस ॲडजस्ट कर, ओके? अमोली त्याला बोलली, अरे भार्गव माझं ऐकून घे प्लीज, आपली सिया. तेव्हा तिला मधातच तोडून तो तिला म्हणाला, हो सियाची काळजी घे, तिचा ताप बरा असेल ना आता, तिला नीट समजून सांग, ओके? आता मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, तेव्हा मी तुला उद्या सकाळी फोन करतो, ओके बाय. असं म्हणत त्याने सुद्धा फोन ठेवून दिला. अमोली तिथेच हातात फोन घेऊन उभी होती. तिच्या मागून सिया आली आणि तिने विचारलं, आई बाबा कुठे आहेत, कधी येणार आहेत? अमोलीने तिला जवळ घेतलं आणि ती थोडी रडली. पण नंतर त्यांनी जेवण केलं आणि झोपायला गेल्या. सिया लवकर झोपली. तिच्याजवळ अमोली होती. तिने सियाकडे बघितलं. सिया खूप थकलेली वाटत होती. अमोली तिच्याकडे बघून घडलेल्या घटनांचा विचार करत होती. तिच्या मनात खूप वाईट विचार येत होते, पण मन मानायला तयार नव्हतं. असंच विचार करता करता तिला झोप लागली आणि पुन्हा मध्यरात्री तिला अचानक जाग आली. बाजूला सिया नव्हती. ती पुन्हा कालच्यासारखं बाल्कनीमध्ये जाऊन झोक्यावर बसून बाहेर बघत बसलेली तिला दिसली. अमोली तिच्याकडे गेली. तिने सिया म्हणून तिला आवाज दिला, पण सियाने तिच्याकडे बघितलं
आणि हसून तिला दुहेरी आवाजामध्ये बोलली, ही सिया आता तुझी नाही, माझी आहे. मी हिला सीसॉजवळ घेऊन जाणार. ही माझ्यासोबत खेळते आणि पुढे पण खेळणार. मला मारलं ह्यांनी, मला, असं म्हणत बाल्कनीमधल्या खिडकीचे गज जोरजोरात हलवायला ती लागली. अमोली ते बघून खूपच घाबरली आणि रडायला लागली आणि म्हणाली, सिया, सिया तुला काय झालं आहे? प्लीज असं बोलू नको. ती तिथेच बसून तिच्याकडे बघत होती आणि पुन्हा सिया एकदा शांत झाली आणि अमोलीजवळ गेली आणि हळूहळू तिची शुद्ध हरपून ती बेशुद्ध झाली. अमोली तिला घेऊन बेडवर आली. अमोली खूप घाबरली होती. तिला आता सियासोबत नक्की काहीतरी वेगळं घडलं आहे याची संपूर्णपणे खात्री पटली. जवळ भार्गव पण नव्हता, पण तिने मनोमन निश्चय केला, सियाला या सगळ्यामधून बाहेर काढायचं. त्यासाठी वाटेल ते करायला ती तयार होती आणि वाटेल ते करण्यासाठी तिचं मन तयार होतं. ती रात्र ती सियाला जवळ घेऊनच जागली. पूर्ण रात्र ती त्या दिवशी सियाला जवळ घेऊनच जागली. आता पुढे सियासोबत काय झालं आणि तो मुलगा कोण होता हे पाहण्यासाठी आपण पुढचा म्हणजेच भाग 3 लवकरच बघणार आहोत. तोपर्यंत भाग 1 आणि 2 पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचा कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.